नमस्कार मंडळी. तर सुजाता व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज ना मका पेरून घेतली आहे आणि त्याला पाणी लावलं होतं. मग म्हणूनच मी रानात आले होते, कारण आमचे कारभारी मक्याला पाणी लावत लावत रानातली कामंही बघत होतं. म्हणजे रान कुठं तर असं चढ उतार आहे ते व्यवस्थित करून घे, पाणी पाच, दंड कर, हे त्यांचं चाललं होतं. मग मी माझं घरातलं आवरून आले होते त्यांना जेवायला बोलवायला. तर रानात आल्यावर रानातली कामं तर तुम्हाला माहीतच आहे. रानात आलं की रानातली कामं दिसतात. आणि मग भेंडीचे सड गोळा करायचे होते, तर ते कामसुद्धा करून घेतलं. आणि ह्यांचं इकडं चाललं आहे बघा, पाणी पाजायचं, दंड करायचं. तर असंच दिवसभर आमचं चालू असतं. आणि आता जनावरांचं ते पाणी चालू करून त्यांनी दंड करत होते. इकडे बघा, ते असं पाणी जाण्यासाठी दंड करावं लागतो, तर ते दंड करून घेत होते सोबतच. ट्रॅक्टरनं काही दंड करत नाहीत, ते सरळ पेरून जातात. मग बैल ते असले ना दंड करून ते देतात. तरीसुद्धा आपल्याला थोडी थोडी माती लावावीच लागते त्याला. मग आता हे करून घ्यायला लागलेत. आणि पाणीही महागच चालू आहे. तर आता विहिरीतलं पाणीसुद्धा खूप कमी झालेलं आहे. आता अर्धा 1 तास मोटर चालती. आता हळूहळू करून हे पाणी भिजवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये ठिबक टाकून घ्यायची. आता ठिबकनंच काय भिजल तेवढं, कारण आता सगळ्या रानाला या पाणी देणं खूप अवघड होतंय ना. विहिरीत पाणी कमी असलं का सगळं भिजणं खूप अवघड असते. आता हेच कसं भिजते काय माहिती. त्यात थोडं थोडं करून सगळं पाणी भिजवून घ्यायचं आहे आम्हाला. मग त्यांचं हे काम चालूच होतं. मग माझंही घरातलं जनावरांचं हे सगळं आवरलं. आज उन्हाचा कडाका चांगलाच होता. पाणी रानात पोचायला थोडा वेळ लागतो, म्हणून त्या वेळेत थोडं बसून घेतलं आणि तिथेच बसलो. खरं जेवायचं टाईमही झालं होतं. मग मी घरातलं काम आवरल्यानंतर ह्यांना जेवायला बोलवायलाच आले होते. मग काय रानात आल्यानंतर काम काय दिसतंच, तुम्हाला माहीतच आहे. तेवढ्यात जेवायची वेळ झाली होती. घरातलं सगळं काम आवरून मी त्यांना जेवायला बोलवण्यासाठी रानामध्ये आले. रानात आल्यानंतर नेहमीप्रमाणे काम दिसायला लागलं. शेतकऱ्याचं असंच असतं, रानात पाऊल ठेवलं की नुसतं उभं राहणं जमत नाही. नजर आपोआप काम शोधते आणि कामाकडे जाते. तिथं भेंडीचं सडं पडलेले होते. ते सडं जर तसंच ठेवलं तर रानामध्ये कीड होते. आणि मक्याच्या तुम्हाला माहितीच आहे मक्याला किती कीड लागते, की त्यांच्या मक्याच्या सुरळीमध्ये जर कीड गेली ना मग येतसुद्धा नाही. मग म्हटलं ते सडं गोळा करून घ्यावं. थोडा वेळ सडे गोळा करून घेतले. पण काम केल्याचं समाधान होतं. हे सगळं गोळा करून घरी घेऊन आले. पाणी तापवण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होतो. आता कसं पलीकडे जाणार खरं, रान सगळं गारेगार झालं. ग्रामीण जीवनात काही वाया जाऊ दिलं जात नाही. शेतात जे मिळेल त्याचा उपयोग करून घेतो आम्ही. हीच आमची शिकवण आहे. खालनं जाय पाहिजे, ह्यात गेलं म्हणजे घुसून बसलं गुडघा. तर पाणी चालूच आहे बघा. खरं आता रान असं भुसभुशीत झाल्यामुळं पाणी भरपूर घ्यायला लागलेलं आहे रान. पाणी पुढं सरकत सुद्धा नाही. आता पहिलं पाणी ना खूप पाणी घेतं रान. पहिलं पाणी देताना रानामध्ये खूप पाणी मुरतं. परत दुसऱ्या पाण्याला एवढं पाणी घेत नाही. खरं आता हे रान भुसभुशीत झाले, त्यामुळे याला पाणी भरपूर लागणार आहे आणि वेळही लागणार आहे.
सकाळपासून सतत काम असल्यामुळं भूक चांगली लागली होती. खरं हे सड्या पण गोळा करून घ्यायचे होते. मग त्यांनी तिकडं पाण्याचं चालू होतं त्यांचं काम, दंड करायचं आणि पाणी सोडायचं. मग मला म्हटले ते सड्या गोळा करून घे, एकदा पाणी गेलं म्हणजे परत ती सडं आत मुजतात ना ढेकळा म्हणजे पाण्यात, मग ते निघणं अवघड आहे. मग ते वरवर होते ते गोळा करून घेतले. थोडेच होते, लय नव्हते, पण ते सुद्धा गोळा करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि शेतीचं आयुष्य म्हणजे सतत कष्ट, सतत धावपळ आणि सतत चिंता. पाऊस येईल का नाही, पीक उगवेल का नाही, अशी सारखी चिंता शेतकऱ्याला लागलेली असते. असे अनेक प्रश्न मनात असतात, पण तरीही शेतकरी आणि शेतकरी बाई हे सगळं सहन करतात. कारण रान हीच त्यांची ओळख असते, त्यांचं आयुष्य असतं. आज मका पेरली, पाणी दिलं, पण हे उगवल का नाही याची सुद्धा चिंता असते. आता इथून पुढं पाणी रानाला पुरल का नाही, कारण आता विहिरीतले पाणी भरपूर कमी झालेले आहेत. हे सुद्धा शेतकऱ्याला खूप चिंता असते. तर आमचं इकडं ना सडं गोळा करायचं चालू होतं. मग त्यांचं ही दंड करून झाल्यानंतर ते आले होते सडं गोळा करू लागायला. दोघांनी मिळून गोळा केले. मग भुकाही लागल्या होत्या. मग आम्हाला जेवायलाही घरी जायचं होतं. मग पाणी सोडलं असं सरीला आणि जेवायला घरी आलो. मग जेवण वगैरे केलं. अशाच रोजच्या मेहनतीतून आमचं घर चालतं आणि आयुष्य पुढं सरकतं. कष्टाशिवाय पर्याय नाही, पण त्या कष्टामध्येही एक वेगळंच समाधान आणि आत्मिक आनंद आहे. आजचा दिवसही असाच कष्टाचा आणि अर्थपूर्ण आणि समाधान देणारा गेला. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सगळे सडं गोळा करून ते घरी घेऊन आले. सडं म्हणजे कुणाला ते कळणार नाही किंवा ज्याला माहिती आहे त्यांना ओळखेल. सडं म्हणजे ते भेंडीचे बुडके असतात ना, ते घरी घेऊन आले. नंतर ते व्यवस्थित रचून ठेवले, कारण त्याचा उपयोग आपल्याला पाणी तापवण्यासाठी होतो. सकाळपासून सतत काम असल्यामुळं भूक चांगली लागली होती. साधं घरचं जेवण, पण मेहनतीनंतर त्या जेवणाची चव वेगळीच लागते. इथं सगळी माझी सडं गोळा करून झाली होती आणि आता घरी जायचं होतं. तर आता हे घेऊन जाणार आहे मी घरी. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये